माकप आमदार विनोद निकोले आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सर, आपण पाहतोय की पुन्हा एकदा नव्याने विधानसभेला 5 वर्षांसाठी तुम्ही पुन्हा एकदा शपथ घेतली का? मात्र महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांनी शपथ घेतलेली नाहीये. हा जो कम्युनिकेशन गॅप हा निर्माण झालेला आहे आता यामध्ये, तुम्ही असं म्हणत आहात, मात्र तुमच्यापर्यंत ही माहिती नव्हती. हा आता काल हे मी शपथ घेतल्यानंतर टीव्हीला न्यूज वगैरे आल्यानंतर मला समजलं. मला इथे काय फोन केला की महाविकास आघाडी सोबत तुम्ही आहात की. मी विचारलं मी महाविकास आघाडी सोबतच आहे. काल ते शपथविधीच्या यादीमध्ये माझं नाव होतं म्हणून मी ती काल शपथ घेतली. असं काही नाहीये की परंतु जे काही महाविकास आघाडीच्या आमदारांनी काल जे बहिष्कार वगैरे, मलाही त्याचे फारसं कम्युनिकेशन होतं आणि मला माहिती उशिरा मिळाली. तोपर्यंत माझा शपथविधी झाला होता, एवढंच आहे. काल 2 ठिकाणी बैठका झाल्या, मातोश्रीवरती आणि विजय वडेट्टीवारांच्या बंगल्यावरती सुद्धा बैठका झाल्या की निर्णय काय घ्यायचा त्या संदर्भातली. या बैठकीचं निमंत्रण तुमच्यापर्यंत नव्हतं का? कारण म्हणजे मी एक आमदार म्हणून माझ्यापर्यंत जरी नसलं तरी आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याबरोबर त्यांचं कम्युनिकेशन झालं असेल आणि आज मी ते नक्कीच सर्व नेत्यांशी कम्युनिकेशन करणार आहे, चर्चा करणार आहे आणि जोही महाविकास आघाडीचा जो निर्णय असेल त्या निर्णयाबरोबर मी आहे, आताही आहे आणि पुढे आहे. साधारणतः तुम्ही शपथ घेतलेली आहे, अनेक प्रश्न आता चर्चेला तुम्ही घेणार आहात, मुद्दे मांडणार आहात. वाढवण बंदराबाबतचा तुमचा जो मुद्दा होता तो सुद्धा तुम्ही आता उपस्थित करणार आहात, नेमकं काय सांगा? हो, वाढवण बंदराचा मुद्दा उपस्थित करणार ना. वाढवण बंदराला पालघर जिल्ह्यामध्ये स्थानिकांमधून तीव्र विरोध आहे. हे जे काय मागच्या वेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येऊन उद्घाटन करून गेलं, त्यावेळेस आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये साधारण महाराष्ट्रातून 5,000 पोलीस आणले होते आणि सर्व एवढ्या दडपशाहीमध्ये ते उद्घाटन झालेले. आजही लोकांचा विरोध आहे, त्याच्यामुळे माझा आमदार म्हणून त्या भागामध्ये विरोध राहणारच आहे. तुमचा विरोध राहील, पण मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस भाजपचे ज्यांच्या आग्रहाखातर तो होतं त्यांचंच आता सरकार आहे, त्यामुळे या विरोधाला तेवढा न्याय मिळेल असं वाटतं. जनतेला तर नाही दिलाच पाहिजे. मी जनतेबरोबर आहे, जनतेला नाही मिळाला पाहिजे, एवढंच. धन्यवाद. तुमच्याशी बातचीत केल्यानंतर हे होते माकप आमदार विनोद निकोले. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.